जिस कार्यालय का उद्देश्य दिव्यांगजनों को सहायता, सम्मान और सशक्तिकरण प्रदान करना है, आज उसी कार्यालय की बदहाल तस्वीरें सामने आई है। भंडारा के दिव्यांग सशक्तिकरण कार्यालय में टूटी हुई टाइलें एवं गंदगी, अव्यवस्थित परिसर और दिव्यांगजनों के लिए आवश्यक सुविधाओं का अभाव साफ दिखाई दे रहा है। सबसे बड़ा सवाल यह है, तब दिव्यांगों के हितों के लिए काम करने वाला सरकारी कार्यालय ही उनके लिए सुगम और सुरक्षित नहीं है, तो आम दिव्यांगजन अपनी समस्याओं के समाधान की उम्मीद कैसे करें? व्हीलचेयर, बैसाखी और अन्य सहायक उपकरण के सहारे यहां पहुंचने वाले लोगों को रोजाना कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। दिव्यांग संगठन ने प्रशासन से तत्काल हस्तक्षेप की मांग की है और कार्यालय में मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराने की अपील की है। आखिर दिव्यांगों के सम्मान और अधिकारों की बात जमीनी स्तर पर कब दिखाई देगी? नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 17/2/2026 रोजी दिव्यांगजन संवाद कार्यक्रम ऑनलाईन हा 280 नंबरचा एपिसोड सुरू आहे। आता तुम्ही ऐकलं आहे अहिल्यानगरवरून अजयजी, परदेशी या प्रकारे प्रत्येक वेगळ्या तालुक्यातून भरपूर दिव्यांग मित्र आपल्याला रोज जुळतात। त्यात आम्ही काल मिलिंदजी साळवे हे जिल्हा परिषदचे CEO आहेत भंडारा, त्यांच्याशी भेटलो। त्यांनी मनसोक्तपणे पूर्ण आम्हाला ऐकून घेतलं आणि त्यातल्या त्यात लगेच त्यांनी आम्हाला बरेचसे दिले। पण हे आश्वासन राजकीय नसल्यामुळे या आश्वासनावरती विश्वास करता येतो, कारण हे प्रशासकीय आश्वासन आहे, ज्यामध्ये प्रत्येक तालुक्यावरती UDID कार्ड यांचे कॅम्प लावणे, जिल्हा परिषदच्या निधीमधून जे आजपर्यंत नाही झालेलं आहे त्या जिल्हा परिषदच्या निधीमधून बॅटरी चालित सायकल आणि मोटराईज सायकल या वितरित करणे, त्यातल्या त्यात जे शासकीय योजना आहे, शासकीय व्यवस्था आहे, यामध्ये दिव्यांगांना त्यांच्या खाजगी लेवलवरती प्रशासनामार्फत रोजगार देणे, अशा बरेचशा सकारात्मक आमच्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेमधून निष्कर्ष निघाला की लवकरात लवकर या योजना धर्तीवरती हे अंमलात आणतील आणि एवढंच नाही तर त्याचा पाठपुरवठा आम्ही स्वतः करून वाया फोनच्या माध्यमातून आणि ईमेलच्या द्वारे दिव्यांग सक्षमीकरण विभाग इथे मोर्चा वडविला। सोबत रिपोर्टरही होते। सांगताना अतिशय वाईट वाटत आहे की जी घाणेरडी व्यवस्था दिव्यांग सक्षमीकरण विभागाची होती, की माझ्यासारखा चालता फिरता दिव्यांगही त्या ऑफिसला जायला मला खूप त्रास झाला। मला जर एवढा त्रास झाला तर जे दिव्यांग बांधव व्हीलचेअरनी येतात, रांगतात, ते तर त्यांना तर त्या ऑफिसला जाणं अशक्य आहे। इतकी घाणेरडा व्यवस्था भंडारा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांची होती। ऑफिसमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथे टाईल्स पूर्ण फुटलेल्या होत्या, म्हणजे दिव्यांग तर खूप लांब राहिला, सर्वसाधारण माणूसही चालायला जाईल तर तो नक्कीच तिथे पडणार आहे, इतकी घाणेरडी व्यवस्था होती। म्हणजे टाईल्स पूर्ण उखडलेल्या होत्या, त्याचे व्हिडिओ मी केलेले आहेत। मला तर वाटतं त्यांचे जे कर्मचारी आहे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांमधले काही लोक रोज त्या टाईल्सवरती पडत असतील, एवढी बेकार अवस्था दिव्यांग सक्षमीकरण विभाग भंडारा येथील होती। तिथे रॅम्पची व्यवस्था नव्हती, त्यानंतर तिथले टॉयलेट, अरे ते मूर्खांनो, मी त्यांना सांगितलं काल, ते जे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे कार्यालय आहे तिथले जे टॉयलेट आहे ते ऍक्सेसिबल राहायला पाहिजे, दिव्यांगांकरिता राहायला पाहिजे। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, टॉयलेट ते दिव्यांग तर सोडा, जो नॉर्मल व्यक्ती आहे त्याच्याही लायक नव्हते। म्हणजे त्याच्यामध्ये जाण्याची व्यवस्था नव्हती, मध्येच त्यांनी काही बॅरियर्स लावलेले होते टॉयलेटमध्ये, जेणेकरून दिव्यांग तर जाऊच नाही शकत। इतकी घाणेरडी व्यवस्था त्या ऑफिसची होती की त्यामधून प्रशासन कसं काम करतंय हे लक्षात आलंय। लोक मला म्हणतात, सरकार तुमची आहे, तुम्ही या प्रकारचे निवेदन का बरं देता? प्रशासनाचं काम आहे व्यवस्थित ते सगळं डेकोरेट ठेवणं, मेंटेन ठेवणं, परंतु त्यातला काहीही प्रकार काल मला दिव्यांग सक्षमीकरण ऑफिस विभाग भंडारा इथे दिसलेला नाही। आम्ही त्याचे व्हिडिओ शूट्स केले, नक्कीच ते व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, त्यात आम्हाला कोणाचीही भीती नाही आहे, कारण हे सर्व दिव्यांगांकरता जर दिव्यांगांचे विभाग उभे केले आहेत तर मग ते दिव्यांगांकरता ऍक्सेसिबल राहायला पाहिजे, दिव्यांगांच्या हिताचे राहायला पाहिजे। आणि त्यातल्या त्यात तिथे जे कर्मचारी बसलेले होते ते कर्मचारी स्थायी होतेच नाही, म्हणजे त्या विभागाला कर्मचारीच नाही आहे आणि कुठल्या तरी शाळेमधून ते कर्मचारी तिथे बसवलेले होते। त्यांची अवस्था मी ऐकून घेतली, त्यांची अवस्था दयनीय होती। बसवावे इतके त्रासलेले ते अधिकारी होते। अरे अधिकारी जर त्रासलेले राहतील, कर्मचारी जर त्रासलेले आहेत, मग ते काय पुढे सर्व्हिस देतील? त्यांना स्वतःलाच व्यवस्था कम्फर्टेबल नाही आहे तर ते पुढे काय करतील? इतकी दयनीय अवस्था या दिव्यांग सक्षमीकरण विभागाची भंडाराची होती। जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, नक्कीच भंडारा
दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांना टॅग करा, त्यांना हॅशटॅग करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पुढे वाढवू. पुन्हा एकदा आपण सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.